आम्हाला त्या मोरचुंडी आहे मोरचुंडी झालं. तर सर आपल्याकडे आमचे काही तुम्हाला का बोलवलं तर सरपंच नाहीये इथे, कारण हे नगर परिषद आहे ना. तर नॉर्मली आम्ही तर या ना तुम्हाला पण सांगतो, नॉर्मल सरपंच आणि समितींना बोलवतो, कारण हा टीव्ही आमच्यापेक्षा शिक्षकांपेक्षा हा तुमच्या मुलांसाठी दिलाय. आमचे शिक्षक शहरात आहेत, ते शिकतात, आमची मुलं शहरात आहेत शिकतात, बट हा टीव्ही आपल्या मुलांसाठी. शिक्षक कधी टीव्ही दाखवेल जेव्हा त्याला वीज मिळेल, जेव्हा पावसाळ्यात कधी कधी कार्बन येतो. तर खूप वेळा काय होतं, इलेक्ट्रिशियन येतच नाही किती वेळ, आठवडे 2 आठवडे 3 आठवडे. मग नंतर मला फोन करून सरपंच सांगावं लागतं की सर करा काहीतरी, कारण आमचा एक रूल आहे. आम्ही काय केलंय, प्रत्येक केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले आणि आम्ही सांगितले रूल आहे की रोज किंवा एक दिवसाआड आम्हाला व्हिडिओ आला पाहिजे. मग आम्ही तो डोनरला पाठवतो, इंस्टाग्राम फेसबुकवर पाठवतो आणि केंद्र प्रमुख पण त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असतात. कारण नंतर काय होतं सर, खूप नंतर मला फीडबॅक असा मिळालाय की 1-2 शिक्षक बोलले अरे कशाला टीव्ही घेतला. आमचं काय फक्त हार्डली 40-50 सेकंदचा व्हिडिओ पाहिजे. ठीक आहे, शासनाची कामं असतात, आय अंडरस्टँड फुल्ली, बट आपल्याला तो टीव्ही मिळालाय, त्याचा उपयोग कसा होतो हे मला आणि माझ्यावर विश्वास लोकांचा. युएस वरून हा टीव्ही आला, युएस सिंगापूर लंडन वरून. का तर चारू आहे, माऊली फाउंडेशन आहे, तर काहीतरी आपण देतो ते खाली जाते बरोबर पोस्ट आहे. तर 1-2 शिक्षण नंतर मला मागून कळलंय की याला टीव्ही घेतला. मग नका, आम्ही काय बोलत नाही का टीव्ही घ्या, बट म्हणून हे. तर तुमचं एकच काळजी घ्यायची की वीज नियमित चालू राहिली पाहिजे. पावसाळ्यात पण कधी कधी होतो प्रॉब्लेम, मान्यवर, पण झाला प्रॉब्लेम तर लगेच तो सॉल्व्ह करावा. कधी कधी कार्बन येतो बाजूला म्हणून दिसत नाही. आणि तुमच्यासाठी सर, जेव्हा तुम्ही ट्रान्सफर होणार असेल, आता 1-2 ठिकाणी काय आलं, त्या शिक्षकाचा व्हिडिओच नाही आला पावसाळ्यात, आणि त्याला फोन करतोय काहीच नाही. मग नंतर फोन लागला, अरे सर माझी ट्रान्सफर झाली. मग जर त्या टीव्हीला काही झालं तर नवीन शिक्षकाला बोलू शकत नाही काय मी. म्हणून आम्ही रूल काढलाय की तुम्ही जेव्हा ट्रान्सफर होईल, कारण ट्रान्सफर होत असतात तुमच्या, तर त्या ज्या दिवशी ट्रान्सफर होईल त्या दिवशी आदल्या दिवशी व्हिडिओ विथ युअर स्टॅम्प ऑफ डेट अँड व्हिडिओ ऑफ टीव्ही, की टीव्ही चांगला चालू आहे, हा या नवीन शिक्षकाचा नंबर आहे, आता त्यांना सुपूर्द करतोय. 1-2 ठिकाणी असं आम्ही खूप हे झालं की अरे असं म्हणून तर हे आम्हाला टाकावं लागलं. तर हे नक्की बघाल तुम्ही. तुमचा नंबर पण मी नंबर दिलाय सरांनी, तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील. बट शिक्षकांपेक्षा हा टीव्ही तुमचा आहे, तुमच्या मुलांचा आहे. आम्ही 150-200 किलोमीटर सकाळ आलोय का तर या मुलांसाठी. यांच्यामध्ये पण कोणते प्रेसिडेंट मुर्मू, कोणते डॉक्टर, कोणते इंजिनियर, आपण जर सरपंच आणि समितीने जर तसं ध्यानात ठेवलं की आपल्याला शिक्षण दिलंच पाहिजे चांगलं, शिक्षक आहेत आपल्या अर्थात चांगले, पण बाकी पण चांगलं केलं तर ह्या मुलांचं भविष्य खूप छान आहे. तर हा एक छोटासा आहे. आणि मुलांनो इकडे बघा, तुमच्या गावामध्ये होय इकडे तुमच्या गावामध्ये दर रविवारी कचरा साफसफाई करायची. कचरा म्हणजे काय, कचरा जे लोक टाकतात, कोणी जर टाकत असेल त्यांना सांगा की कचरा करू नका. कुठलाही वयाचा असेल त्यांना नीट सांगायचं, उद्धटपणा नाही करायचं, नीट सांगायचं कचरा म्हणून. तर काय होतं, इतकी प्रचंड घाण, इकडेच नाही शहरात पण आमच्या डोंबिवलीला, आमच्या डोंबिवली रिक्षा येते, थांबते, असे बाहेर फेकतात. अरे कुठली लोक आहेत तुम्ही यार. तर तुम्ही जाऊन तुमच्या घरी बोला, आई बाबांशी बोला, सरांशी बोला. तुम्ही पण सर, तुम्ही एक मोहीम चालू करा, महिन्यातून एकदा तरी पूर्ण पाड्यात सगळ्यांनी यायचं आणि साफसफाई करायची. दोन ठेवा, आम्ही पाचघरलाही करणार आहे. आता पाचघरला 2 मोठे डबे ठेवा, लोकांना सांगा तिकडेच करा. काही लोक असतील जे नाही करणार, बट ते तुमच्यावर आहे. कारण काय होतं, आपली गाय फिरते, कोंबडे फिरतात, तेच खातात आणि ते दूध आणि नंतर अंडी आपण खातो, आहे की नाही. तर हे आपण प्रत्येकाने चालू केलं ना, तर आदर्श पाडा म्हणून आपण ओळखले जाऊ. आणि तुमचे पण जे बाकीचे मित्र असतील दुसऱ्या पाड्यामध्ये त्यांना पण सांगा. कारण तर खोडा मोखाडा एवढी घाण प्रचंड. मी इकडे काय म्हणतोय, डोंबिवली ठाणा पण आहे अर्थात. डोंबिवली मी सांगून थकलो की काय करू नका, काही लोक असतात. आता झाडांचा आम्ही जो बुंदा केला, ट्री कंपाऊंड, तो केला, त्यांना नवीन मिळाली. रोज सकाळी गेला तर तो भरला असतो. अरे झाड तेवढी तरी ठेवा तुम्ही, बट नाही ठेवत तर जाऊ दे. आणि लास्ट रिक्वेस्ट की तुम्ही लावत असाल, आपली सकाळी प्रार्थना असते काय असतं, तर खूपशा टीव्हीवर सकाळी प्रार्थना टीव्हीवर लावली जाते, श्लोक असेल किंवा हे असेल, तर एक वातावरण प्रसन्न होतं. आणि त्याचबरोबर श्लोक आणि हे सकाळी लावलं किंवा आपण कसं काम करताना इन्स्ट्रुमेंटल लावतो, ते लावलं तर खूप बरं आहे. छोटी तुमचा टीव्ही आहे, तुम्ही बघा, पण तुम्ही काळजी घ्या टीव्ही जास्त. ओके, चलो, थँक्यू.